पनवेल महानगरपालिकेच्या निवडणुकीचा धुराळा आता खऱ्या अर्थाने उडू लागला असून नावडे फेज 2 परिसरात महाविकास आघाडीचे शेतकरी कामगार पक्षाचे अधिकृत उमेदवार अरविंद पुंडलिक म्हात्रे यांच्या प्रचाराने वेग घेतलाय। माजी आमदार बाळाराम पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली काढण्यात आलेल्या या प्रचार रॅलीला नावडेकरांनी जोरदार पाठिंबा दर्शवलाय। शिट्टीच्या आवाजाने आणि घोषणाबाजीने संपूर्ण परिसर दणाणून गेलाय। प्रचारादरम्यान युवा मित्र सचिन पाटील यांनी माध्यमांशी संवाद साधताना सत्ताधाऱ्यांच्या कारभारावर जोरदार ताशेरे ओढलेत। ते म्हणाले की नावडे परिसरात मूलभूत सुविधांचा बोजवारा उडालाय। पाण्याचा प्रश्न अत्यंत गंभीर झाला असून प्रदूषणाच्या विळख्यात नागरिक अडकलेत। त्यातच वाढीव मालमत्ता कराचा बोजा सर्वसामान्यांच्या डोईजड झालाय। विरोधी पक्षाने जेव्हा या प्रश्नांवर आवाज उठवलाय तेव्हा त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करून लोकशाहीचा गळा घोटण्याचे काम झाले असा आरोप त्यांनी यावेळी केलाय। सचिन पाटील यांनी विश्वासाने सांगितले की नावडे हा शेतकरी कामगार पक्षाचा अवैध बालेकिल्ला आहे आणि तो तसाच राहणार। उमेदवार अरविंद म्हात्रे यांच्याकडे प्रदीर्घ अनुभव असून त्यांचे सर्व सहकारी अभ्यासू आहेत, त्यामुळे या पॅनेलचा विजय निश्चित आहे। येत्या 15 तारखेला जनता मतपेटीतून विरोधकांना योग्य उत्तर देईल। रॅलीत महाविकास आघाडीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। हातात पक्षाचे झेंडे आणि शिट्टी वाजवत कार्यकर्त्यांनी अरविंद म्हात्रे पुढे चला, आम्ही तुमच्या सोबत आहोत अशा घोषणा दिल्या। या भव्य प्रतिसादामुळे नावडे परिसरात शेकापचे पारडे जड असल्याचे दिसून येते। महाराष्ट्र नारसा न्यूज साठी संपादक सोमनाथ खिलारे यांचा रिपोर्ट। सर, महाविकास आघाडीचा प्रभाग क्रमांक 2 चा आज प्रचार दौरा नावडे या ठिकाणी संपन्न होते। कशा प्रकारच्या भावना व्यक्त कराल आणि कुठले मूलभूत प्रश्न घेऊन प्रचारात राहणार? सर्वप्रथम नमस्कार। प्रभाग क्रमांक 2 तसे संपूर्ण महानगरपालिका क्षेत्रामध्ये आज प्रत्येक गोष्टीमध्ये अडीअडचण आहे। मूलभूत सुविधा ह्या तर खूपच दूर राहून गेल्या। आज इथल्या पिण्याचा पाण्याचा गंभीर प्रश्न आहे। त्याच्या संदर्भात दुसरा म्हणजे प्रदूषणाचा महाप्रश्न आहे आणि सर्वांना डोईजड झालेला आहे तो प्रॉपर्टी टॅक्सचा प्रश्न आहे, तो त्यांच्या हक्काचा आणि हातातला होता। वारंवार विरोधी पक्षांनी ज्याच्यावरती मागणी केली असता त्यांच्यावरती निलंबनाच्या कारवाई कराव्या, प्रोसेसमध्ये आहेत, असं काही न करता आज प्रत्येकाचा दरडोई उत्पन्न कमी झालेलं असून येणारा खर्च कसा निभावला जाईल हा त्यांना कुठल्या प्रश्नाची जाण नसल्यामुळे आज महानगरपालिकेत जे कार्यक्षम सांगतायत ते कार्यक्षमातलं आम्हाला एक तरी कार्य दाखवा जो जनतेच्या हितासाठी केलेला आहे, असं आम्हाला कुठलंच काय वाटत नाही आतापर्यंत। नावडे हा शेकापचा बालेकिल्ला मानला जातो, तुमची इकडची तयारी कशी आहे आणि तुम्हाला काय आव्हान वाटतं? जे आज पाहता हा शेकापचाच पूर्ण बालेकिल्ला आहे आणि हा कायम स्वरूपात राहणार आहे। याला कधी कोणी आलं ना भूतो ना भविष्य त्याच्या वतीने ग्वाही आहे। विरोधक सातत्याने टीका करत आहेत की तुमचा हा बालेकिल्ला असून तुम्ही या प्रभागाचे बालेकिल्ला जरी असला आणि आमचे जरी इथले नगरसेवक जरी असले ते सत्तेत कोण आहे? आम्ही जे प्रस्ताव करतो त्या प्रस्ताव ते आस्ताव कधी तुम्ही सह्या केलात का? त्या नगरसेवकाचं कधी म्हणणं तुम्ही ऐकलत का? हे तुमचं जर म्हणणं ऐकलं असतं तर ह्या अडीअडचणी आज तुमच्यासारख्या ज्या अकार्यक्षम लोकांना बोलण्याची आवश्यकता पडली ते थोडासा अभ्यास करून बोलावं होत असताना कुठेतरी आपण उचलली जी टाळ्या लावतोय आणि जनतेला संभ्रम करतोय असं करू नये। सुद्धा जनता ही येत्या 15 तारखेला आपल्याला मतचिन्हाद्वारे आपलं मत मांडून आमचा जो बालेकिल्ला तो अबाधित राखण्याचं काम करेल। पाहायला गेलं तर फक्त काय अरविंद म्हात्रे साहेबांची तशी निवडणुकीचा जोरात पावरच आहे आणि आता तोंडाला जी एकदम मोठी रॅली झाली आणि त्याच्यानंतर जी आता पडगेला झाली असं वाटतं का नक्कीच विजयाचा रॅली असेल? अरविंद पुंडलिक म्हात्रे साहेब यांच्याबद्दल बोलायचं काय बाकी तर नाही। त्यांनी ज्या क्षेत्रात काम केलंय त्यांचा जर अभ्यास केला तर त्यांच्या एवढा अनुभव फार कमी लोकांना असेल आणि त्यांचे जे सहकारी आहेत ते हे अभ्यासू सर्व आहेत आणि त्यांच्या सर्वांचे सहकार्य सर्व बहुमताने निवडून येतील। फक्त तुम्ही राम माधव पाटील साहेब पण आपल्या बरोबर आहेत आणि एक नक्कीच रामाची सुरुवात केली या यशाला असं वाटतं का? प्रभु राम आहे अपने आंगन में और आने वाले दिन में आज आई दिवाली अपने घर में। अरविंद म्हात्रे साहेब हे आता निवडणूक झाल्यानंतर पुढील 5 वर्षामध्ये आपलं काय विजन असेल या प्रभागासाठी? प्रभाग क्रमांक 2 पहिला मी प्रभाग क्रमांक 2 नावडा विभागामधून नगरसेवक म्हणून निवडून आलो। त्या हा सिडको प्रसारित भाग होता, म्हणजे सिडको प्रसारित डेव्हलप केलेला भाग होता। पहिली गोष्ट तर सर्वात महत्त्वाचं म्हणजे इथल्या नागरिकांना
जर कुठं ज्येष्ठ नागरिक असो, तरुणांना कुठं खेळायला पाहिजे तर आम्ही दत्तूशेठ, माझे आमदार दत्तूशेठ पाटील यांच्या नावाने एक क्रीडांगण बनवून घेतलं, गार्डन बनवलं, जेणेकरून सर्व लोकांना तिथे बसायला मिळाला पाहिजे, आनंद घ्यायला पाहिजे, लहान मुलांना खेळायला पाहिजे. पहिले मी तिथेशी गार्डन निर्माण केला. दुसरी गोष्ट, या वसाहतीमध्ये होल्डिंग पॉन्ड नव्हता, तो होल्डिंग पॉन्ड बनवून घेतलं सिडकोच्या मार्फत. तसंच या परिसरामध्ये STP प्लॅन नव्हतं, कारण इथल्या शेवरेज लाईनचं जे पाणी तर रस्त्यावर सोडलं जात असायचं, अनेक मच्छर, अनेक वास उडत, त्यामुळे तिथेशी मी स्वतः STP प्लॅन बनवून घेतलं. तसंच या परिसरामध्ये पाण्याचा सर्वात मोठा प्रश्न असल्यामुळे बुस्टर पंप ते 10 बिल्डिंग नंबर 7, 10, 9 इथे बिलकुल प्रमाणे पाणी येत नव्हतं, त्यामुळे बुस्टर पंप यासाठी पाण्यासाठी बनवून घेतलं. आता सुद्धा नवीन प्रमाणे पाण्याची पाईपलाईन यांच्यासाठी बनवून घेतलेली आहे आणि आता लवकर सुरुवात झालेली आहे. मॅक्झिमम प्रमाणे 2 ते 3 महिन्यात ते सुद्धा सुरळीतप्रमाणे चालू आहे. दुसरी गोष्ट आणखी सांगतो, नवीन याच्यामध्ये या परिसरामध्ये गॅसची लाईन कधी मिळत नव्हती. प्रचंड प्रयत्न केले मी आणि गॅसची लाईन नावडा फेज 2 ला आणली. आता 20% काम झालेलं आहे, 80% सुद्धा काम पूर्ण होईल. हे आम्ही काम केलेली माणसं आहोत म्हणून आम्ही ठामपणाने बोलतो. आणखी दुसरं सांगतो, सिडकोच्या मार्फत या लोकांना झाडं लावता आली नाही म्हणून आम्ही या सिडकोच्या मार्फत इथून झाडे कासाडी नदीजवळ लावायला नेली. सिडकोने CSR फंडात द्यायला लावली LNTला आणि ती झाडं तिथे लावायला लावली. आम्ही अशा प्रकारे काम करणारे व्यक्तिमत्व आहोत आम्ही. आम्हाला आशीर्वाद माझे आमदार बाळाराम दत्तूशेठ पाटील यांचा आहे आणि यांच्या आशीर्वादाने आम्ही सर्व हे कामं करत असतो.